जुन्या भांडणाचा वाद चिघळत 10 जणांच्या टोळक्यानं तिघांवर चाकूसह धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात अभिजित पाटील याचा मृत्यू झाला असून 2 तरुण जखमी झालेत। या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी मुख्य हल्लेखोरासह 8 जणांना अटक केली असून त्यात 4 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे। अटक आरोपींपैकी 4 3 दिवसांची पोलीस कोठडी तर 4 अल्पवयींना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली। घटनेचा मूळ दिवा येथील गणेशनगर परिसरात आहे। तक्रारदार साहिल सणस आणि युवराज खले हे 1 डिसेंबरच्या रात्री केस कापण्यासाठी जात असताना गणेश विद्या मंदिराजवळ वरुण प्रतीक सपकाळ ऋतिक उर्फ पंडित यांच्यासह 10 जणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोघांना अडवून मारहाण केली। त्यानंतर साहिलच्या चाळीतील अभिजित पाटील, सुमित गावडे आणि युवराज खले हे चौकशीसाठी आल्यावर टोळक्यानं त्यांच्यावर अचानक झडप घालत जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला केला। मुख्य आरोपी ऋतिकने त्यांच्याकडील धारदार सुरीनं सलग वार केले तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। या हल्ल्यात अभिजित पाटील गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला तर सुमित गावडे आणि युवराज खले हे उपचारार्थ कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल आहेत। या प्रकरणी प्रतीक सपकाळ, स्वयं पाटील, चेतन गायकवाड, स्वतेज जाधव यांना अटक करण्यात आली असून 4 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले। 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या पथकाकडून सुरू आहे।